सोमवार 1 डिसेंबर 2025 संत मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। येशू कफरनहुमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताच्या अतिशय पीडित आहे, होऊन घरात पडला आहे। तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करेन। तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण एक शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल। कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर असे म्हटले की तो करतो। हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्या मागे येत असलेल्या लोकांनी त्याला म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही। मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील। चिंतन। आजच्या शुभवर्तमानामध्ये एक रोमन शताधिपती येशूला त्याच्या सेवकाला बरे करण्यास सांगतो। येशूचे उत्तर दोन सोपे व सुंदर आहे, मी येऊन त्याला बरे करेन। मला खात्री आहे की येशूच्या या शब्दात यहुद्यांना आश्चर्यचकित केले, कारण वर्णद्वेष होता आणि देवाचे निवडलेले लोक होते या विस्तारामुळे गैरगर्दी यहुदी लोकांना तिरस्कार करीत आणि गैर यहुदी लोकांना त्यांच्या गोऱ्याम्य व परराष्ट्रीय असे नाव देत। परराष्ट्रीय स्वाधिकाराप्रमाणे यहुदी वगळत व सर्व राष्ट्र ही लोक आहेत। हे इस्रायली उपासना विधी आणि विशेषतः त्यास परके असे मानत। नवीन करारामध्ये ते ग्रीक यांच्याशी संतुलन म्हणून वापरले गेले आहे आणि तिरस्कार त्यांचा केला आहे। येशूच्या काळात या विदेशी लोकांना तुलना कुत्र्यांशीही केली जात असे। सर्वात तिरस्करणीय व उद्धट आणि दयनीय प्रकारचे प्राणी। कोणत्याही यहुद्याला शताधिपती सारखा परराष्ट्रीयांचे घरी जाण्याची परवानगी नव्हती, असे त्यांचा नियम होता। जर एखादा यहुदी एखाद्या परराष्ट्रीयाच्या घरात प्रवेश केला तर ते विधानानुसार अपवित्र झाले। कदाचित हेच कारण असावे की शताधिपतीने येशूला त्याच्या घरात येऊ दिले नाही आणि तो अतिशय त्यास नको असे म्हणत राहिला। त्याने येशूची काळजी होती, तर येशूने त्याच्या घरात प्रवेश केला तर याचा अर्थ येशू अशुद्ध होईल, म्हणून तो म्हणाला, फक्त शब्द मात्र बोला आणि माझा सेवक बरा होईल। आणि येशू त्याची इच्छा स्वीकारतो, पण आपल्याला शिकवतो की आपल्याला एकच पिता आहे, आपण सर्व त्याचे भाऊ आणि बहीण आहोत आणि आपण देवाची मुले आहोत। तो म्हणतो, पुष्कळ लोक पूर्वेकडून व पश्चिमेकडून येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक आणि याकोब यांच्या सोबत मेजवानीस बसतील।